नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 अंतिम टप्प्यात आलेली आहे. वीर बिवडी गणामध्ये अतिशय अटीतटीची चुरशीची निवडणूक होते. शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. आपण सुपे गावात आलेलो आहोत. काय नाव तुमचं? दिनकर मारुती शिवतारे. दत्तात्रय बाबासाहेब शिवतारे. भारती संजय फाटे. शिवतारे साहेब, सुपे गावात काय परिस्थिती आहे? कुठला पक्ष जोरात आहे? आता मग आमच्या मते तर शिवसेनाकर बापूंची कामं त्या पद्धतीने आहेत. गल्ली बोळामध्ये सिमेंटचे रस्ते आहेत, पाणी पिण्याच्या सुविधा आहेत, की शाळेतल्या मुलांचे कोणी दवाखान्यात. आता आमच्या इथं एक जगताबाच्या मुलाचं मेंदूचं ऑपरेशन होतं, लीलावतीमध्ये बापूंनी केलं. त्यामुळं बापूंचे गावातील कामाबद्दल काहीच शंका घेऊ शकत नाही कोणी. त्यामुळं बापूंची परिस्थिती चांगली आहे शिवसेनेची. हरिभाऊ लोळे तालुका प्रमुख पक्ष सोडून गेल्यात. ते म्हणले मी सगळे विकास कामं केलं. तुमचं काय मत? असं नाही ना, घरचे जे कारभारी सांगेल तेच बाकीचे लोक करतात ना. विषय असा आहे, आमदार बापू आहेत, बापूच्या माध्यमातून त्यांनी कामं केल्यात. आम्ही नाही म्हणत नाही, पण त्यांनी बापूच्या माध्यमातून कामं केलेली आहेत. आता लग्नात आपण काय करतो? आचार्याला काम देतो, वाढपी असतात. लग्नात स्वागताचं काम, मिरवण्याचं काम वरबाप करतो का वाढप्या करतो? वरबापातर्फेच असतात. आणि त्यांचे जे काय घरातील कार्यकर्ते चांगल्या पद्धतीचे असतात तेच करतात. वाढप्यात जर विचारायला कसं जेवण आहे, कसं चांगलं आहे का नाही, तर त्याच्याबद्दल काय म्हणतात? वाढफ्यांचं ते आचार्यालाच विचारतात ना. वाढफ्यांना काय सांगता येत नाही ना. वाढफे ते वाढफेच असतात. मेन आचारीच असतो ना स्वयंपाकाचा. हा, तेवढंच आहे ना, बाकी काय नाही करायचं. तुमचं काय मत आहे? शिवसेनेची काय परिस्थिती आहे सुप्यात? एक नंबर सुप्यातून मतदान होणार शिवसेनेला. बाप्पूची एवढी कामं आहेत, जवळ 12 ते 13 कोटीची कामं बाप्पूंनी सुप्यात केलेली आहेत. गल्ली बोळा, सिमेंटचे रस्ते, पाण्याच्या स्कीमा, बंधारे, आणि आता पुढं बाप्पूंचं व्हिजन आहे. विमानतळ आहे, तुमचा IT पार्क आहे, गोंदवणीचा प्रकल्प आता निम्मं काम झालं आहे जवळजवळ. गावात लागतं काय लोकांना? मग बाप्पूसारखं व्हिजन माणसाच्या मागच आम्ही जर राहणार ना. शिवसेना जिथं चालणार सगळी जोरात. हरिभाऊ लोळेंनी शिवसेना सोडली, खिंडार पडले असे वक्तव्य आहे. काही नाही, काही खिंडार पडलेलं नाही, उलटा जोमात काम चालू झालं, घाण गेली. धन्यवाद.